Okay. Good afternoon, everybody. Hello, good afternoon, madam. Due to the power failure, the lecture was disconnected. So we will start the third unit. So third unit, what is the title of that third unit? That is nothing but understanding the harmony in the family and society. Harmony in human relationship. Okay. So first of all, we will start the harmony in the family. सुसंवाद आपल्याला फॅमिली मध्ये आणि सोसायटी मध्ये समजून घ्यायचा आहे आणि आपण ह्युमन रिलेशनशिप मध्ये सुसंवाद सामंजस्य कसं करणार आहोत ते आपण बघणार आहोत. मग फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन द फॅमिली हे समजून घेण्यासाठी आपण पहिली गोष्ट काय बघणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय फर्स्ट ऑफ ऑल फॅमिली. व्हॉट डू यू मीन बाय फॅमिली. So family is a basic unit or building block of human organization. कुठलाही तुम्ही ह्युमन इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन किंवा जिथे तुमचं एकाने ह्युमन ऑर्गनायझेशन क्रिएट होत आहे तिथं बेसिक युनिट किंवा बिल्डिंग ब्लॉक काय असणार आहे. दॅट इज नथिंग बट द फॅमिली. ओके. सो दॅट विल बी नथिंग बट द फॅमिली इज अ बेसिक युनिट और बिल्डिंग ब्लॉक ऑफ ह्युमन ऑर्गनायझेशन. फॅमिलीमध्ये नक्की काय होतं आहे. इट प्रोव्हाइड्स व्हॉट अ बेस और अ फाउंडेशन. ते प्रोव्हाइड काय करते फॅमिली. बेस और फाउंडेशन फॉर अप्रिशिएटिंग, accepting, understanding and practicing to live in relationship and harmony order. तिथे आपल्याला काय केलं जातं. आपण जे काय म्हणतो आहे किंवा काय करतो आहे तिथे आपल्या गुणांना अप्रिशिएट केलं जातं, एक्सेप्ट केलं जात आहे, समजून घेतलं जात आहे आणि आपल्याला शिकवलं जात आहे की आपण कसं एकाने रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे, सुसंवाद कसा साधायचा आहे हे आपल्याला कुठं मेन शिकवलं जातं लहानपणापासून. दॅट इज नथिंग बट इन द फॅमिली. ओके. म्हणजे तो बेस आहे किंवा फाउंडेशन आहे जिथे आपल्याला आपले काही आपण काम केलं की त्याचं अप्रिशिएशन होणं तिथे आपल्याला फॅमिलीमध्ये पहिली गोष्ट पहिलं स्टार्ट कुठनं होत आहे. फॅमिलीमध्ये स्टार्ट होत आहे. एक्सेप्ट कुठं केले जातात. फॅमिलीमध्ये. अंडरस्टँड समजून कोण घेत आहे. फॅमिली मेंबर समजून घेत आहे आणि आपल्याला रिलेशनशिप मेंटेन कसं करायचं आहे, कसं वागायचं आहे मोठ्यांशी आणि सुसंवाद कसा साधायचा आहे हे आपल्याला काय करत आहे फॅमिलीमध्ये पहिल्यांदा आपल्याला शिकवत आहे. सो इट इज अ बेस और द फाउंडेशन. So and it is nothing but every human being is born in a family and it is a part of family. कुठलाही human being when he is born he is a part of family. Okay. The fulfillment of the requirement of self and body begins from the family. मग जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील सेल्फच्या किंवा बॉडीच्या ओके त्या कुठनं स्टार्ट होत आहे. त्याची फुलफिलमेंट लहानपणापासून आपले फुलफिलमेंट ऑफ द रिक्वायरमेंट आपल्या स्वतःच्या किंवा बॉडीच्या ज्या काही रिक्वायरमेंट फुलफिल केले जातात ते कुठनं स्टार्ट होत आहे. दॅट इज नथिंग बट फॅमिली. कारण की आपण जिथे पहिले जन्मतो आहोत ते फॅमिलीमध्ये आहे. मग आपल्या ज्या गरजा असतील लहान बाळाच्या ज्या काही गरजा असतील सेल्फच्या किंवा बॉडीच्या ते पहिल्या फुलफिल कुठंच गेल्या जात आहेत. फॅमिलीपासून स्टार्ट केले जातात. सो दॅट इज नथिंग बट वर्ड टू अंडरस्टँड द हार्मोनी इन द फॅमिली. First, we have discussed what do you mean by family. So you can write down these points. What is family? Family is a basic unit or building block of human organization. It provides a base for appreciating, accepting, understanding, and practicing to live in relationship and harmony. Every human being is born in a family and is part of family. The fulfillment of requirement of self and body begins from the family. फॅमिली हे बेसिक युनिट आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे कुठल्याही ह्युमन ऑर्गनायझेशनचं.
जिथं ते बेस आहे किंवा फाउंडेशन आहे, जिथं आपल्या कलागुणांना अप्रिशिएट केलं जातं, एक्सेप्ट केलं जातं, समजून घेतलं जातं आहे. आणि आपल्याला तिथं पहिले आपल्या फॅमिलीमध्येच आपल्याला संस्कार केले जातात आणि आपण कसं एकाने रिलेशनशिप मेंटेन कसं करायचं, कसं वागायचं मोठ्यांशी, हे शिकवलं जातं. आणि ते त्यांच्याशी हार्मोनी कसा साधायचं हे पण तिथं शिकवलं जातं आहे. आणि ॲज वेल ॲज it is every human being is a part of family, as well as when you are born, whatever the requirement they are fulfilled, whichever the requirement, that is, it may be of self or the body, but where it starts, the fulfillment of the requirement, it starts from the family. आता हार्मोनी इन द फॅमिली समजून घेण्यासाठी आपण पहिला पार्ट बघितलेला आहे, फॅमिली बघितलेला आहे. व्हॉट डू यू मीन बाय फॅमिली? नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट हाऊ यू आर गोइंग टू अचीव द प्रॉस्पेरिटी इन द फॅमिली. भरभराट आपण फॅमिलीमध्ये कसा आणणार आहे, दॅट यू आर गोइंग टू से. आणि प्रॉपर भरभराट फॅमिलीची म्हणजेच नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो प्रॉस्पेरिटी इन द फॅमिली इज इंडिकेटेड बाय वॉट? ओके, सो फर्स्ट 3 points आर देअर. प्रॉस्पेरिटी कशाने इंडिकेट होते आहे? राईट अंडरस्टँडिंग ऑफ द रिक्वायरमेंट. ज्या काय आपल्या सेल्फच्या किंवा बॉडीच्या रिक्वायरमेंट आहे त्या किती प्रमाणात आहे, कधी लागते त्याची गरज, हे जर तुम्हाला राईट अंडरस्टँडिंग जमलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या फॅमिलीमध्ये काय भरभराट आणू शकणार आहात तुम्ही. प्रोड्युसिंग मोर दॅन द रिक्वायरमेंट अवेलेबल. ओके, जर तुमची रिक्वायरमेंट असेल की बाबा एकाने आताच्या स्थितीमध्ये तुमची रिक्वायरमेंट जे काय तुम्हाला फूड लागत आहे किंवा जे काय वर्षभरासाठी जे काय तुम्हाला खाण्यासाठी गहू तांदूळ जे काय लागत आहे ते तुम्ही काय आहे, तुमचे जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही प्रोड्यूस करायची तुमच्याकडे क्षमता असायला पाहिजे आहे. जर अवेलेबल नसतील तर तुम्हाला ती प्रोड्यूस करायची क्षमता असायला पाहिजे. सो प्रोड्युसिंग मोर दॅन द रिक्वायरमेंट and take care that fulfillment does not come from exploitation. दुसऱ्यांवर शोषण करून तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्ही फुलफिल करू नका. दुसऱ्यांवर अत्याचार करून त्या तुम्ही फुलफिल करू नका. जर हे तुम्हाला तुमच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल, प्रोड्युसिंग मोर दॅन दॅट व्हॉट एव्हर द रिक्वायरमेंट इज आहे आणि फुलफिलमेंट जर तुम्ही करत असाल विदाउट एक्सपेक्टेशन, देन तुमच्याकडे काय असणार आहे, त्या फॅमिलीमध्ये भरभराट असणार आहे. Okay, so prosperity in the family is indicated by the 3 points, that is whatever the requirement will be there of self and body. Requirement आपण बघितलेले आहे सेल्फ आणि बॉडीच्या काय काय आहेत. ओके, मग त्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील ते तुम्ही कधी किती वापरायचं आहे, कुठल्या क्षणी वापरायचं आहे, त्याचं जर तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल, राईट अंडरस्टँडिंग असेल, नंतर सेकंड काय आहे, तुमच्याकडे रिक्वायरमेंट्स आहेत, खरं तुमच्याकडे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि वाटलं तुम्हाला की बाबा त्या कमी पडतील आपल्याला, तर तुम्हाला प्रोड्यूस करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे, ते अवेलेबल करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे. नंतर दुसरं काय आहे, मग ज्या काही तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील त्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत, फुलफिल करा. खरं बाकीच्यांवर अत्याचार करून, बाकीच्यांचे शोषण करून ते फुलफिल करू नका. ओके, जर तुम्ही या तिन्ही पॉइंट्स लक्षात घेऊन तुमच्या फॅमिलीमध्ये काय आहेत रिक्वायरमेंट, ज्या काय आहेत सेल्फ आणि बॉडीच्या, ते तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला फॅमिलीमध्ये काय मिळणार आहे, प्रॉस्पेरिटी किंवा भरभराट तुमच्या फॅमिलीमध्ये मिळणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes. Okay, so you can write down these 3 points. Prosperity in the family is indicated by right understanding of the requirement, producing more than the requirement, and third, take care that fulfillment does not come from exploitation. मॅडम ओके, बोला बोला की. काय नाही मॅडम, हेच राहिलं होतं आहे.
झालेलं आहे का? येस. ओके, हे बघा, हे लक्षात घ्या आता. अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द फॅमिली हे समजून घेण्यासाठी आपण पहिला पाठ बघितला आहे, फॅमिली म्हणजे काय आहे. फॅमिली नंतर त्यानंतर प्रॉस्पेरिटी. आपण फॅमिलीमध्ये आपण जर हे 3 पॉइंट अचीव केले तर तुम्हाला नक्कीच प्रॉस्पेरिटी फॅमिलीमध्ये मिळणार आहे. मग आता फॅमिलीमध्ये अजून एक महत्वाचा पाठ काय राहतो आहे, दॅट इज नथिंग बट अंडरस्टँडिंग द व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप. जेव्हा आपण फॅमिलीमध्ये राहतो आहे म्हणजे तिथे रिलेशनशिप मॅटर करत आहे. तर कुठलेही रिलेशन असेल, भावा बहिणींचा असेल, आई मुलीचा असेल, वडील मुलाचा असेल किंवा वडील मुलीचा असेल, कुठलंही रिलेशन असेल, त्यामागे ज्या काय व्हॅल्यूज असतील ते समजून घेणं, ज्या काय फिलिंग्स असतील, व्हॅल्यूज म्हणजेच काय आपण म्हणू शकतो फिलिंग्स असतील त्या एकामेकांबद्दल, त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग ते आपण समजून कसं घेणार आहोत? सो इन द हार्मोनी इन द फॅमिली तिसरा जो पार्ट येतो आहे तो काय आहे, अंडरस्टँडिंग द व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप. फॅमिली पार्ट पहिला बघितला आपण, दुसरा पार्ट बघितलेला आहे प्रॉस्पेरिटी आपण कशी इंडिकेट करणार आहे फॅमिलीमध्ये, आणि तिसरा जो पार्ट आहे, फॅमिली म्हटलं की रिलेशनशिप येणार आहे. मग ते रिलेशनशिप वेगवेगळ्या प्रकारचे असतील, मग त्यामागे रिलेशनशिप मध्ये कुठल्या कुठल्या फिलिंग्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे. मग समजून घेणं म्हणजे काय करायचं आहे नक्की आपल्याला ते आपण बघायचं आहे. ओके, सो ते काय आहे, अंडरस्टँडिंग द व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप. सेल्फ, दॅट इज नथिंग बट आय, हॅज अ फिलिंग इन रिलेशनशिप. मग ज्या काय व्हॅल्यूज असतील, कुठल्या पण व्हॅल्यूज असतील, रिस्पेक्टची व्हॅल्यू असेल, ट्रस्टची व्हॅल्यू असेल, फिलिंग असेल, किंवा केअरची फिलिंग असेल, गायडन्सची फिलिंग असेल. ओके, मग ती जी फिलिंग आहे, म्हणजे फिलिंग म्हणजेच काय म्हणू शकते, व्हॅल्यूज. त्या ज्या फिलिंग्स आहेत किंवा व्हॅल्यूज आहेत रिलेशनशिप मध्ये, ते कोणाकडे कोण एक्सपिरियन्स करत आहे? ह्युमन बिंग एक्सपिरियन्स करते का? ह्युमन बिंग इट इज अ पार्ट ऑफ वॉट, टू. कोण? दोन. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू पार्ट. व्हॉट इज दॅट? दॅट इज नथिंग बट आय, that is nothing but the self, and that second is nothing but the body. So who is experiencing that feeling? The feeling or the values in the relationship, it is experienced by what? That is nothing but self. कोण experience करता है? That is nothing but what? Self. That is nothing but I, not the body. लक्षात घ्या. So the self or the I has a feeling or the values in the relationship. केअरची फिलिंग असेल, गायडन्सची फिलिंग असेल, रिस्पेक्टची फिलिंग असेल किंवा ट्रस्टची फिलिंग असेल, ती रिलेशनशिप मध्ये ती कोण एक्सपिरियन्स करता आहे? सेल्फ एक्सपिरियन्स करता आहे. मग ती फिलिंग कुणामध्ये आहे? कुठलंही रिलेशनशिप तुम्ही घ्या, समजा these feelings are between what? I of one with I of other. मग I of one, मी एक रिलेशनशिप घेतलंय समजा फादर आणि डॉटरचं, तर मग दिस फिलिंग आर बिटवीन आय ऑफ फादर अँड विथ आय ऑफ डॉटर. लक्षात आलेलं आहे का? रिलेशनशिप मी कुठलं घेतलेलं आहे? फादर आणि डॉटरचं. त्यामागे त्यांची फिलिंग असेल, कुठल्या पण फिलिंग्स असतील, ट्रस्टच्या फिलिंग असतील, रिस्पेक्टच्या फिलिंग असतील, केअरच्या असतील, गायडन्सच्या असतील. मग त्या फिलिंग्स कुणामध्ये आहेत? दिस फिलिंग्स आर बिटवीन व्हॉट? आय ऑफ फादर विथ आय ऑफ व्हॉट? डॉटर. ओके, त्या बॉडीच्या फिलिंग्स नाही आहेत, लक्षात घ्या. त्या आयच्या फिलिंग्स आहे, आय ऑफ फादरच्या फिलिंग्स आहे विथ आय ऑफ डॉटरच्या फिलिंग्स. त्या दोघांमध्ये ज्या काही फिलिंग्स असतील, ओके, दॅट इज नथिंग बट दॅट इज द फिलिंग्स इन द रिलेशनशिप. दिस फिलिंग्स आर डेफिनेट. त्या काय आहे? डेफिनेट आहे. दॅट इज दे कॅन बी आयडेंटिफाय, रिकॉग्नाइज आपण करू शकतो विथ डेफिनेटनेस. ओके, ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, इझिली रिकॉग्नाइज करू, त्यांच्याबद्दल जे काय फिलिंग्स असतील ते आपण आयडेंटिफाय करू शकतो, नंतर काय म्हणू शकतो, रिकॉग्नाइज करू शकतो, आणि त्या फिलिंग डेफिनेट असणार आहेत आणि विथ डेफिनेटनेस तुम्ही ते आयडेंटिफाय किंवा रिकॉग्नाइज करू शकता. मग समजून घेणे म्हणजे नक्की काय आहे? त्या रिलेशनशिप मध्ये ज्या काय व्हॅल्यूज असतील त्या फिलिंग कोण एक्सपिरियन्स करत आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. कोण एक्सपिरियन्स करते त्या फिलिंग्स? आय एक्सपिरियन्स करते, नॉट द बॉडी. मग त्या फिलिंग्स कुणामध्ये असतात? दिस फिलिंग्स आर बिटवीन व्हॉट? आय ऑफ वन
विथ आय ऑफ अदर. मग तुम्ही कुठलंही रिलेशनशिप घ्या, मदर सन घ्या, फादर डॉटर घ्या किंवा बहीण भावाचं घ्या. सो आय ऑफ ब्रदर विथ आय ऑफ सिस्टर. त्या कुणामध्ये आहे? आय ऑफ ब्रदर विथ आय ऑफ सिस्टर. दिस फिलिंग्स आर काय आहे? डेफिनेट आहेत. वी कॅन इझिली रेकग्नाइज दॅट फिलिंग, आयडेंटिफाय दॅट विथ डेफिनेटनेस. किती आहे त्यांचं फिलिंग ते तुम्ही लगेच आयडेंटिफाय किंवा रिकग्नाइज करू शकता. त्यांच्यामध्ये काय कुठल्या फिलिंग्स आहेत ते तुम्ही आयडेंटिफाय किंवा रिकग्नाइज करू शकता विथ डेफिनेटनेस. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? येस मॅम. You can write down this point. Understanding the values in human relation. This is the third part in the harmony in the family. First part family, second part prosperity in the family, and third understanding the values in human relationship. The self in bracket I has a feeling in a relationship. आयला सगळ्या फिलिंग्स असतात कुठल्याही रिलेशनशिप मधच्या मागे ज्या काय फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज असतील. इट इज नथिंग बट हु इज एक्सपिरियन्सिंग. अनुभव कोण करतोय त्याचा? दॅट इज नथिंग बट आय. These feelings are between I of one with I of other. कुठल्याही रिलेशनशिप घ्या तुम्ही आणि त्या फिलिंग्स तुम्ही त्याप्रमाणे लावू शकता. These feelings are between I of father with I of daughter, I of mother with I of son, I of brother with I of sister. These feelings are definite, that is, they can be identified, recognized with definiteness. Okay, next point. In the same, now in the understanding the values in human relationship मध्ये आपण बघितलेले आहेत की रिलेशनशिप कोण एक्सपिरियन्स, व्हॅल्यूज ज्या आहेत रिलेशनशिप मध्ये कोण एक्सपिरियन्स करता आहे ते कुणामध्ये आहेत ते रिलेशनशिप, आणि नंतर त्या कशा आहेत ते आपण बघितलेलं आहे. अजून एक महत्वाचा पार्ट आहे की कुठलंही रिलेशनशिप असेल, कुणाची गरज लागणार आहे? दॅट इज नथिंग बट म्युच्युअल हॅपीनेस, परस्पर आनंद. हे जी गरज आहे कुठलंही रिलेशनशिप जेव्हा आपण म्हणतो आहे ते मेंटेन करण्यासाठी परस्पर आनंद हे जी गरज आहे लागते आहे. ओके, मग तो परस्पर आनंद जो काही रिलेशनशिप मध्ये असतो आहे तो कुणावर डिपेंड आहे? आपण रिलेशनशिप आता आपण बघणार आहोत. रिलेशनशिप कशामध्ये आहे, रिलेशनशिप म्हणजे नक्की काय आहे, कोण एक्सपिरियन्स करताय, त्याच्या मागचे फिलिंग्स, व्हॅल्यूज ते आपण बघितलेले आहेत. आता रिलेशनशिप म्हटलं की त्यामध्ये कुठला हमखास पार्ट कुठला येतो आहे? परस्पर आनंद. दोघही रिलेशनशिप दोन व्यक्तीमध्ये असणार आहे. परस्पर आनंद म्हणजेच काय? दोघांनाही आनंद मिळवण्याची मिळणे काय आहे? गरज आहे. मग तो म्युच्युअल हॅपीनेस ची गरज काय आहे, मग ते कशावर डिपेंड आहे ते आपण बघणार आहोत. सो म्युच्युअल हॅपीनेस इज रिलेशनशिप इन रिलेशनशिप, इन रिलेशनशिप पाहिजे. म्युच्युअल हॅपीनेस इन रिलेशनशिप डिपेंड्स अपॉन व्हॉट? 3 फॅक्टरवर डिपेंड आहेत बघा. म्युच्युअल हॅपीनेस कुणावर डिपेंड आहे? रिकग्नायझेशन ऑफ डेफिनेट फिलिंग्स. तुम्हाला रिकग्नाइज किंवा आयडेंटिफाय करायला पाहिजे आहेत ज्या काय डेफिनेट फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज असतील आहे रिलेशनशिप मध्ये, ते तुम्हाला इझिली रिकग्नाइज करता आलं पाहिजे आहे. त्याची पूर्तता व्हायला पाहिजे आहे, देअर फुलफिलमेंट. ओके, त्याची पूर्तता व्हायला पाहिजे आहे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट, राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट होणे गरजेचं आहे. हे जर तिन्ही पॉइंट तुमच्या झाले तर तुमचं काय आहे? परस्पर आनंद तुम्हाला त्या रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर मी एक रिलेशनशिप घेतलं किंवा फादर आणि डॉटर, फादर आणि कुणाचं सनचं घेतलेलं आहे, तर फादर आणि सन जेव्हा रिलेशनशिप असेल तर तिथं कुठल्या फिलिंग्स असू शकणार आहेत? दॅट इज केअरच्या फिलिंग्स असतील, नंतर गायडन्सच्या फिलिंग्स असणार आहेत. ते तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करता यायला पाहिजे आहे.
ओके. नंतर डॉटरच्या फिलिंग्स वडिलांबद्दल काय असणार आहे, रिस्पेक्ट असणार आहे, ट्रस्ट असणार आहे. ओके. त्या तुम्ही इझिली आयडेंटिफाय किंवा रिकॉग्नाइज करता यायला पाहिजे, त्याची पूर्तता व्हायला पाहिजे, दोघांकडूनही त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. नॉट ओनली फ्रॉम डॉटर टू फादर बट फ्रॉम फादर टू डॉटर ऑल्सो. ज्या काय तुमच्या फिलिंग्स असतील, ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या परिपूर्ण व्हायला पाहिजे. त्यांना केअर, गायडन्स हा डॉटरला फादर कडून मिळालाच पाहिजे आहे. ऍज वेल एज फादरला डॉटर कडून रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, ट्रस्ट मिळाला पाहिजे. जे काय ते सांगता आहेत ते डॉटरनी ऐकायला पाहिजे. मग ती पूर्णता व्हायला पाहिजे. ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्याची ती पूर्णता व्हायला पाहिजे, त्याचं फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट व्हायला पाहिजे. राईट इव्हॅल्युएशन म्हणजे नक्की काय आहे बघा, लक्षात घ्या. जर एखाद्या डॉटरला वाटेल की आपल्याला बाबा अभ्यासात आपल्याला गायडन्स पाहिजे आपल्या पप्पांचा, ओके, गायडन्स पाहिजे आहे, मग तिनं तेव्हा तो गायडन्स प्रॉपरली त्या पप्पांकडून डॉटरला मिळतो आहे का, त्याचं राईट इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे आहे. दरवेळेस गायडन्स देणं सारखंच एकाने प्रत्येक ह्याला पॉइंटला तुम्ही एकाने पप्पांनाच विचारून काम करता आहात, हे राईट इव्हॅल्युएशन नाहीये. स्वतःहून काहीतरी करणं गरजेचं आहे. तिथं डॉटरनी स्वतःहून काहीतरी काम करणं, काहीतरी डिफिकल्टी आले तर मग त्याचा गायडन्स तुम्ही एकाने पप्पांना विचारून त्याचं सोल्युशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. खरं प्रत्येक कुठलंही काम करताना जर तुम्हाला काय आहे बाबा हे करायचं आहे, मी करू का, हे तुम्ही एकाने पहिले तुम्ही स्टार्ट करा ते काम करण्यासाठी. जर तुम्हाला कामामध्ये फेल्युअर असेल तर तुम्ही गायडन्स घ्या पप्पांचा. खरं दरवेळेस जर तुम्ही त्या मुलीनं दरवेळेस बाबा हे कसं करायचं हे मला माहितच नाही, नंतर थोडं केलं की बाबा हे माहितच नाही पुढं काय करायचं आहे, पुन्हा गायडन्स घ्या पप्पांचा, हे असं केलेलं आहे, तसं नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही गायडन्स घेता आहे ना, म्हणजे दॅट राईट इव्हॅल्युएशन इज नॉट देअर. In that right evaluation is there, it is nothing but it is a spoon feeding. If at every step you are going to take the help of your father, then that will be nothing but it will be not the right evaluation of the fulfillment, but it will be what spoon feeding. तुम्ही प्रत्येक कामासाठी काय करता आहात, हेल्प घेता आहात कोणाची आणि तुमचं काम ते परिपूर्ण करता आहात. दॅट इज नॉट दॅट. यू शुड डू बाय ओन, okay, but if there is some failure is there, you can't do, you can ask the help of other and that time you can do it, okay. But आपल्याला जमतच नाही, आपण प्रत्येक वेळेस हेल्प करायचं, दॅट इज नॉट द राईट इव्हॅल्युएशन. अँड फादर ऑल्सो शुड नॉट डू द स्पून फिडिंग टू देअर चिल्ड्रन. जेव्हा जेव्हा गरज लागणार आहे तेव्हाच फक्त त्यांना काय करायचंय, प्रॉपर गायडन्स द्यायचा आहे. सो दॅट विल बी नथिंग बट द राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट. So this I have given only the example. So there are many such examples in your life where you should recognize, identify whatever the definite feeling is there in the relationship. त्याची पूर्णता परिपूर्णता व्हायला पाहिजे आहे, त्या फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे त्या फुलफिलमेंट. जर ते झालं तर ते काय तुम्हाला मिळणार आहे, रिलेशनशिप मध्ये तुम्हाला परस्पर आनंद हा मिळणारच आहे. लक्षात आलेलं आहे का? So here you can give number of examples. I have given an example of father and daughter. So you can give any example and you can express your ideas on mutual happiness in relationship. How you can get it. Okay with this? Yes or no? Yes, ma'am. Okay, so you can write this much point. Mutual happiness in any relationship depends upon कुठलंही रिलेशनशिप आपल्याला परिपूर्ण करायचं असेल, मेंटेन करायचं असेल तर आपल्याला म्युच्युअल हॅपीनेसची गरज आहे आणि ती कशावर डिपेंड आहे ते आपण बघणार आहोत. ते बघितले आपण 3 पॉइंट आहेत. रिकॉग्नायझेशन ऑफ डेफिनेट फिलिंग, रिकॉग्नायझेशन ऑफ डेफिनेट फिलिंग, फिलिंग म्हणजेच व्हॅल्यूज. सेकंड, देअर फुलफिलमेंट. And third, right evaluation of the fulfillment. Right evaluation of the fulfillment. No girl's response is there.
आज काय बॉईज रिस्पॉन्स दिसतोय, गर्लचा रिस्पॉन्स काय नाही. मुली आहेत ना ऑनलाईन? येस मॅम. Yes, ma'am. So what are the 3 points on which mutual happiness depends? Dipti More. Dipti More. दीप्ती मोरे प्रेझेंट आहेत का? हा हा मॅडम. हा, कुठले 3 पॉइंट्स आहेत की म्युच्युअल हॅपीनेस रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळवण्यासाठी कुठले 3 पॉइंट गरजेचे आहे? Recognition of definite feelings, हम्म, fulfillment, हम्म, right evaluation. ओके. साक्षी, Yes, ma'am. काय म्हणू शकता तुम्ही? म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे नक्की काय आहे? रिलेशनशिप Of feelings, fulfillments, and right of in fulfillments. right evaluation of the fulfillment. Okay, so you have written this. Yes, ma'am. After this point, the next point is nothing but okay. So what is the basis for the harmony in the family? Harmony in the family, we have seen the family part, and family मध्ये आपण काय म्हणू शकतो, प्रॉस्पेरिटी कशी अचीव करणार आहे ते आपण बघितलेलं आहे. प्रॉस्पेरिटी कशाने इंडिकेट होते हे आपण बघितलेलं आहे. आणि फॅमिलीमध्ये फॅमिली हा वर्ड आला की रिलेशनशिप येत आहे तिथं. मग ते रिलेशनशिप मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आपण समजून कसं घ्यायचं आहे. रिलेशनशिप म्हणजे नक्की कोण एक्सपिरियन्स करता आहे आणि कुणामध्ये असते रिलेशनशिप मध्ये. ओके, आणि त्या फिलिंग्स आपण कशा आयडेंटिफाय रिकॉग्नाइज करतो आहोत ते आपण बघितलेलं आहे. आता फिलिंग ऑफ रिलेशनशिप ऍज अ बेसिस ऑफ हार्मोनी इन द सुसंवाद आपल्याला फॅमिलीमध्ये जर घडवायचा असेल तर आपल्याला ज्या काही फिलिंग्स आणि व्हॅल्यूज असतील रिलेशनशिप मध्ये ते आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचे आहे. सो इट इज रिटन हिअर द 4 इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स ऑफ रिलेशनशिप आर देअर. रिलेशनशिप समजून घेण्यासाठी 4 इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत रिलेशनशिप मध्ये जे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, सो हिअर इट इज रिटन द हार्मोनी इन द फॅमिली हॅज प्रायमरीली टू डू विथ व्हॉट. जर आपल्याला सुसंवाद फॅमिलीमध्ये हार्मोनी इन द फॅमिली जर पाहिजे असेल तर पहिली गोष्ट काय आहे, फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप गरजेचं आहे. रिलेशनशिप मेंटेन करणे गरजेचं आहे. त्याचे जे काय रिक्वायरमेंट्स असतील त्या रिलेशनशिप मध्ये त्याची पूर्तता होण्याची गरजेची आहे. मग रिलेशनशिप कुणामध्ये असेल, बिटवीन वन ह्युमन बीइंग अँड द अदर ह्युमन बीइंग. मग कुठलंही रिलेशनशिप जर फुलफिल करायचं असेल तर त्यासाठी रिलेशनशिप समजून घेणे फार महत्वाचं आहे. ओके, मग समजून घेण्यासाठी रिलेशनशिप 4 पॉइंट्स आहेत, एस्पेक्ट्स आहेत, ते काय आहेत आपण समजून घ्यायचंय. ओके, मग पहिले एस्पेक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, पहिला पॉइंट तुम्हाला सांगितलेला आहे की रिलेशनशिप कुणामध्ये असते आहे. रिलेशनशिप इट इज बिटवीन व्हॉट, वन सेल्फ अँड द अनदर सेल्फ. इट इज नॉट बिटवीन द बॉडी. रिलेशनशिप ही बॉडी मध्ये नसती आहे, ती कुणामध्ये असती आहे, बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. समजा मी एक रिलेशनशिप घेतलेलं आहे, मगाशी सांगितलेलं आहे, बिटवीन व्हॉट, फादर अँड डॉटर. सो रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन व्हॉट, वन सेल्फ ऑफ फादर अँड सेल्फ ऑफ डॉटर, सेल्फ ऑफ ब्रदर अँड सेल्फ ऑफ सिस्टर, सेल्फ ऑफ मदर अँड सेल्फ ऑफ son. Okay, the relationship is between the self of 2 bodies, but it is a self of 2 person, but it is not between the body of 2 person. हे समजून घ्या पहिले.
बॉडीमध्ये रिलेशनशिप नसती आहे सेल्फ ऑफ 2 पर्सन्स. ओके, सेल्फ ऑफ 2 पर्सन्स मध्ये रिलेशनशिप बिल्डअप होती आहे, एक्झिस्ट होती आहे. सेकंड पार्ट, सेकंड पॉइंट जो आहे, देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप. व्हॅल्यूज असणार आहेत, फिलिंग्स असणार आहेत कुठल्याही रिलेशनशिप मध्ये, आणि त्या ज्या फिलिंग्स आहेत ते पण कुणामध्ये असणार आहेत, इन सेल्फ ऑफ वन फॉर द सेल्फ ऑफ अदर. कुणामध्ये फिलिंग्स असणार आहेत या, की बाबा डॉटर कडून फादरच्या काय फिलिंग्स असतील किंवा फादर कडून डॉटरच्या बद्दल काहीतरी फिलिंग्स असतील, रिलेशनशिप असते, व्हॅल्यूज असतील. फादर कडून डॉटर कडे कुठल्या कुठल्या हे असतील, एक्झाम्पल मी सांगू शकते, केअरच्या असतील फिलिंग्स, गायडन्सच्या असतील. ओके, आणि डॉटर कडून फादर कुठल्या असणार आहेत, ट्रस्टच्या असणार आहेत, रिस्पेक्टच्या असणार आहेत. ओके, सो दिस आर द फिलिंग्स. देर आर फिलिंग्स इन द रिलेशनशिप इन व्हॉट, सेल्फ, इन वन सेल्फ फॉर द अदर सेल्फ. या फिलिंग्स असणार आहेत रिलेशनशिप मध्ये, व्हॅल्यूज असणार आहे, ते एकमेकांबद्दल असणार आहे, खरंच सेल्फ मध्ये असणार आहे त्या, नॉट द बॉडी, इन वन सेल्फ फॉर द अदर सेल्फ. तिसरा जो पॉइंट आहे, दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनिट. तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता, रिकॉग्नाइज करू शकता, आणि ते डेफिनिट आहेतच त्या. हा, फोर्थ पॉइंट काय आहे, द फुलफिलमेंट ऑफ दिस फिलिंग अँड द राईट इव्हॅल्युएशन लीड टू म्युच्युअल हॅपीनेस. ते आपण बघितलेलं आहे. तर त्याचं पूर्णता, परिपूर्णता त्या फिलिंगची, आणि त्याचं जर राईट इव्हॅल्युएशन झालं, तुम्हाला जर लक्षात आलेलं आहे ते कधी कुठं यूज करायचं आहे, राईट इव्हॅल्युएशन तुम्हाला जर लक्षात आलेलं आहे आणि त्याची तुम्ही पूर्तता केली त्या फिलिंगच्या, व्हॅल्यूजच्या, तर तुम्हाला काय मिळणार आहे, रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस, परस्पर आनंद त्या रिलेशनशिप मध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 4 महत्वाच्या पॉइंट आहे. कुठलंही रिलेशनशिप समजून घ्यायचं असेल आणि ते मेंटेन करायचं असेल आणि त्यातनं तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस, परस्पर आनंद जर पाहिजे असेल, तर 4 महत्वाच्या गोष्टी आहेत की रिलेशनशिप कुणामध्ये आहे, आणि रिलेशनशिप जेव्हा असेल तर फिलिंग्स असतील, त्या फिलिंग्स कुणामध्ये आहेत, आणि त्या फिलिंग्स तुम्ही कशा रिकॉग्नाइज आणि आयडेंटिफाय, त्या कशा आहेत, डेफिनेट आहेत. ओके, रिकॉग्नाइज आणि आयडेंटिफाय करू शकता, आणि त्याची पूर्तता जर तुम्ही राईट इव्हॅल्युएशन केली तर तुम्हाला नक्कीच म्युच्युअल हॅपीनेस कडून ते घेऊन जाणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay, so you can write down this much point. Feeling of relationship as a basis for harmony in the family. Feeling of relationship as a basis for harmony in the family. The harmony in the family has primarily to do with, जेव्हा आपल्याला हार्मोनी इन द फॅमिली पाहिजे असेल तर आपल्याला काय करायचे आहे, पहिली गोष्ट आपल्याला करायचं आहे फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप. रिलेशनशिप आपल्याला फॅमिलीमध्ये महत्वाचा पार्ट जो आहे रिलेशनशिप, त्याची परिपूर्णता करायची आहे. फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप बिटवीन वन ह्युमन बीइंग अँड द अदर ह्युमन बीइंग. In order to fulfill the relationship, it is necessary to understand relationship. Relationship गरजेचं आहे समजून घेण्यासाठी. The 4 important aspects of relationship are: first, रिलेशनशिप कुणामध्ये आहे, त्या सेल्फ मध्ये रिलेशनशिप असते, बॉडी मध्ये नाही. रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ, इन ब्रॅकेट इट इज रिटन I1 ब्रॅकेट क्लोज, अँड अनदर सेल्फ दॅट इज I2. आयच्या दुसऱ्या आय मध्ये I2 सेकंड. मग रिलेशनशिप आले त्या फिलिंग्स आलेल्या आहेत. देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप. मग त्या फिलिंग्स कुणामध्ये आहे, देर आर फिलिंग इन रिलेशनशिप
in oneself for the other self. Third point, this feeling can be recognized and they are definite. Fourth point, the fulfillment of this feeling and their right evaluation lead to mutual happiness. आता हे जे 4 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत रिलेशनशिप बिटवीन, आपण ते इलॅबरेट करून बघणार आहोत. मग त्या काय पॉइंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिली पॉइंट आहे रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. ओके, सो इन दिस इट इज रिटन, सी दॅट रिलेशनशिप इज ऑलरेडी देअर. जेव्हा तुम्ही कुठल्याही फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही जन्मला असणार आहे तेव्हा एक इनबिल्ट रिलेशनशिप काय आहे, इनबिल्टच आपोआपच आहे का नाही, रिलेशनशिप तयार होत आहे. आई मुलीबद्दल किंवा आई त्या बाळाबद्दल रिलेशनशिप तयार होते, फादर त्या बाळाबद्दल रिलेशनशिप तयार होत आहे. सो रिलेशनशिप इज ऑलरेडी देअर. ओके, वी डू नॉट हॅव टू कन्स्ट्रक्ट ऑर क्रिएट द रिलेशनशिप. All we need to do is to understand the relationship and fulfill it. मग ते कुठलंही रिलेशनशिप बिल्डअप जे झालेलं आहे, आपोआपच तयार झालेलं आहे, ते फक्त आपल्याला काय करायचंय, फुलफिल करायचंय त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील. ओके, इट इज द सेल्फ, नॉट द बॉडी. आय एम टेलिंग, इट इज द सेल्फ विच इज रिकॉग्नाइजिंग द रिलेशनशिप. सेल्फ रिकॉग्नाइज करता आहे रिलेशनशिप काय आहे ते, अँड नॉट द बॉडी. It is the self which relate to the other and not the body. Okay, self हे काय करता है, रिकॉग्नाइज करता है की रिलेशनशिप काय आहे आणि ते रिलेट करता है with the other and not the body. So that is in the heading relationship is between one self and the other self. म्हणजे म्हणायचा अर्थ काय आहे की रिलेशनशिप हे बॉडी मध्ये नसून ते सेल्फ मध्ये आहे. ओके, आणि कुठलंही रिलेशनशिप हे काय आहे, इनबिल्ट तयार होता आहे. वी डू नॉट हॅव टू कन्स्ट्रक्ट और क्रिएट द रिलेशनशिप. ऑल वी नीड इज टू ओनली अंडरस्टँड अँड फुलफिल इट. आणि मग ते फुलफिल करण्याचं किंवा रिकॉग्नाइज करण्याचं कोण एक्सपिरियन्स करताय सगळं ते, दॅट इज नथिंग बट द सेल्फ अँड नॉट द बॉडी. क्लिअर विथ दिस? Now the second part is nothing but there are feelings in relationship in oneself for the other. Feelings are in the self. कुणामध्ये feeling experience कोण करता है, self आहे करता है, not the body. It is the self which has the feeling and which recognizes the feeling. ते identify करता है कुठल्या feelings आहेत, recognize करता आहे. कोण करता है, self. बॉडी करत नाही. And to understand the relationship, one has to understand the self and naturally acceptable feeling in the self. मग कुठलंही रिलेशनशिप तुम्हाला समजून घ्यायचं असेल, म्यूट युअर सेल्फ. कुठलंही रिलेशनशिप तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट कुणाला समजून घ्यायचं आहे, सेल्फला समजून घ्यायचं आहे. मग सेल्फला जर तुम्ही समजवलं की आपोआप त्या मागच्या नॅचरलीच्या एक्सेप्टेबल फिलिंग्स असतील त्या आपोआपच काय आहे समजून घेतल्या जातील. ओके, सो ह्या हेडिंगच्या अंडर आपल्याला काय लिहायचं आहे की ज्या काय फिलिंग्स असतील रिलेशनशिप मध्ये ते सेल्फ एक्सपिरियन्स करता आहे, बॉडी करत नाही. सेल्फ रिकॉग्नाइज करताय त्या फिलिंग. आणि रिलेशनशिप समजून घेण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही सेल्फला समजून घ्यायला पाहिजे. आणि एकदा का तुम्ही सेल्फला समजून घेतलं, आपल्या मनाला समजून घेतलं, तर काय होत आहे, ज्या काय फिलिंग्स असतील नॅचरली एक्सेप्टेबल मनाबरोबर ज्या काय फिलिंग्स असतील त्या आपोआपच तुम्ही समजून घेऊ शकता. ओके विथ दिस? So this is the under the heading first point and second point you can write down. Relationship is between one self, I one, and the another self, and there are feelings in relationship in one self for the other self.
घेतलं का लिहून? येस ऑर नो? नो मॅम. लिहून घ्या लवकर. Relationship is between one self and the other self. Relation is already there. आपण जेव्हा जन्मतो तेव्हाच ऑलरेडी रिलेशन तयार झालेलं असतं. ते आपल्याला कन्स्ट्रक्ट किंवा क्रिएट करायची गरज नाहीये. फक्त समजून घेणं आणि ते परिपूर्ण कसं करायचं हे माहिती असायला पाहिजे. मग ते कोण परिपूर्ण करत आहे, कोण रिकॉग्नाइज करत आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ अँड नॉट द बॉडी. मग कुठलंही रिलेशनशिप समजून घेण्यासाठी आपण पहिलं सेल्फला समजून घेणं महत्वाचं आहे. एकदा का सेल्फला समजून घेतलं तर आपोआपच ज्या काही नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स असतील त्या आपोआप आपण समजून घेऊ शकतो. फिनिश. झालं का लिहून? येस ऑर नो? No, ma'am. आणि आपला थर्ड पॉइंट काय आहे? दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. मग किती फिलिंग्स आहेत ते आपल्याला बघायचे या चॅप्टर मध्ये. सो देर आर 9 फिलिंग्स इन द रिलेशनशिप जे ह्या चॅप्टर मध्ये प्रपोज केलेले आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सो दे कॅन बी इझिली रिकॉग्नाइज अँड दे आर डेफिनेट. These are the feelings which we can understand, which we can ensure with ourselves, which we can share with other, and thus ensure mutual fulfillment in relationship. या ज्या 9 फिलिंग्स आहेत त्या आपण काय आहे समजून घ्यायच्यात आपल्याला. आपण अनुभव आपल्याला माहिती आहेत ती आपल्यामध्ये आहेत किंवा आपण शेअर करू शकतो त्या फिलिंग्स आणि त्यापासून आपल्याला म्युच्युअल फुलफिलमेंट रिलेशनशिप मध्ये मिळू शकते. ओके. These are the feelings which are naturally acceptable to us in the relationship with other human being. कुठलंही रिलेशनशिप तयार झालं की त्या नॅचरली एक्सेप्टेबल ह्या फिलिंग्स आहेत त्या आपोआपच आपल्या मनामध्ये येतात. ओके. आणि ते आपण समजून घेतल्या पाहिजे. मग त्या 9 फिलिंग्स काय आहेत त्या इझिली रिकॉग्नाइज होत आहेत, त्या इझिली आयडेंटिफाय होतात. कुठलंही रिलेशनशिप बिल्डअप झालं तर त्या नॅचरली एक्सेप्टेबल आहेत आणि ते आर व्हॉट डेफिनेट. सो त्या काय 9 फिलिंग्स आहेत त्या आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके. ते आपण समजून घ्यायचं आहे. वी आर नोईंग दॅट वी कॅन शेअर इट अँड वी कॅन गेट म्युच्युअल फुलफिलमेंट इन दॅट रिलेशनशिप. सो व्हॉट आर दे दॅट वी विल अंडरस्टूड. So this is the third point. This feeling can be recognized and they are definite. By the time, so we will end the lecture and we will take the presentee. You can write down this by the time the slide. So we are presentee roll number 1. Yes, ma'am. Roll number 2. Roll number 2. Roll number 3. Yes, ma'am. Roll number 4.
Present, ma'am. Roll number 5. Roll number 5. आहे का नाही? रोल नंबर 5. रोल नंबर 2 नहीं है, 5 नहीं है. Okay. रोल नंबर 6, Present, ma'am. 7, Yes, 8, 8, Present, ma'am. 9, Yes, ma'am. 10, Present, ma'am. 11, Yes, ma'am. 12. Roll number 12, Yes, ma'am. 13, Present. 14, Yes, ma'am. 15, 16, Present, ma'am. 17, Present. 18, 19, Yes, ma'am. 20, 21, 22, 23, 23, 24, 25, Yes, ma'am. 26, 26, 26, 27, Yes, ma'am. 28, Yes, ma'am. 29, 30, 31, Present. 31, 32, 33, Present. 34, 34, 35, Present. 36, 36, 36, 37, Present, ma'am. 38, 38, 39, Present. 40, Yes, ma'am. 41, Yes, ma'am. 42, 43, 43, 44, Yes, ma'am. 45, Yes, ma'am. 46, 46, 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Yes, ma'am. 50, 50, 51, Yes, ma'am. 52, 53, Present, ma'am. 54, 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present. 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. 61, Present, ma'am. 62, Yes, ma'am. 63, Yes, ma'am. Yes, ma'am. 64, Yes, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present. 67, Yes, ma'am. 68, Hello, madam. Present, ma'am. 69, Yes, ma'am. Present. 70, Hello. 70, 71, Yes, ma'am. 70. Roll number 2, roll number 5, 15, 20, 20 present, ma'am. 46 present time. 46, 6 present time, ma'am. 20, ma'am. 29 present है. 52 present है, ma'am. 52 present है. पुढं 2, 5, 15, 21, 23, 24, 26, 31, 32, 34, हा? 26 प्रेझेंट आहे.
Present. I'm 29 present आहे. 29 नाहीच लिहिले इथं. 31, 32, 34, 36, 43, 50, 70. मॅडम 43 प्रेझेंट आहे. अजून कोण आहे का प्रेझेंट? हॅलो मॅम हा 43 प्रेझेंट आहे. 43. 15. Okay, we will stop the lecture now.